नमस्कार, मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आता संध्याकाळचे जवळपास 5:30 वाजलेत आणि मी आज झाडांना खत वगैरे घालणार आहे। तर माझ्याकडे जास्त काही झाडं नाहीत, परंतु मग जे काही आहेत त्यांनाच मी थोडंसं शेणखत वगैरे घालणार आहे, कारण गावाकडून येताना मी घेऊन आलेली आहे। तर या इथं थोडेसे मनी प्लांट आहेत आणि तुळशीचं रोप आता छान आलेलं आहे, कारण या अगोदर तुळस म्हणजे बऱ्याचदा जळून गेलेली। कढीपत्त्याचं झाड तेवढं काही व्यवस्थित होत नाही, हे दिशेचं जे आहे ते देखील छान आहे। आणि हे मेन म्हणजे हे आहे जास्वंदीचं झाड आणि त्याच्यावरती तुम्ही पाहू शकता रोग पडलेला आहे। हा तुम्हाला दिसत असेल पांढरा रोग, फुलं देखील खूप छान येतात, परंतु मग रोग असल्यामुळे मी काही देवाला वगैरे ठेवत नाही, कारण मग त्याच्यावरती किडे वगैरे असू शकतात, देवघराला इजा वगैरे पोचवतील यासाठी। आणि या ठिकाणी ही आहे लिली, त्याचबरोबर वरती आहेत हा आहे मनी प्लांट आणि ही एक आहे लिली। तर अशी माझ्याकडे थोडीशी झाडं आहेत, परंतु म्हटलं चला आज त्यांना खत वगैरे घालूया। तर पहिले तर मी आता ही झाडं सर्व खाली काढून घेते जाळीतून आणि त्यानंतर त्याला खत वगैरे घालणार आहे। बाजूलाच बांधकाम चालू आहे आणि संध्याकाळच्या वेळेस लहान मुलं देखील खाली खेळण्यासाठी पार्किंगमध्ये बऱ्यापैकी जमतात, त्याच्यामुळे खूप जास्त आवाज आहे, परंतु इग्नोर करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा। तर या इथं ज्यांना खत घालायचं आहे त्या कुंड्या मी खाली काढून घेतल्यात आणि कालपासून या झाडांना पाणी टाकलेलं नाही, तर आता माती सुकली तर मग थोडीशी रिकामी करून घेतली आणि त्यानंतर खत वगैरे टाकणार आहे। तर हा माझ्याकडे स्ट्रो आहे ना, त्यानेच मी माती थोडीशी सैल करणार आहे। जेणेकरून मुळांना थोडीशी हवा लागल्याने मग त्याची वाढ जी आहे ती व्यवस्थित होते। तर या इथे सर्व झाडांची माती रिकामी केली थोडीशी आणि त्याच्यामध्ये आता मी शेणखत टाकते। एकदमच जास्त न टाकता मी थोडं थोडं टाकणार आहे आणि बाजूने थोडीशी जागा रिकामी करायची, म्हणजे खाली मातीमध्ये खत जे आहे ते आपण टाकायचं आहे, वरती नाही ठेवायचं। टाकून घेतलंय, बघूया थोड्या दिवसानंतर आणखी जर छान आले तर टाकता येईल। तर सर्व झाडांना खत टाकून घेतलंय, मनी प्लांटला देखील अगदी थोडं थोडं टाकलं, कारण त्याच्यामध्ये माती वगैरे रिकामी करता येणार नाही, कारण त्या वेली आहेत आणि त्या पूर्ण पॅक झालेल्या आहेत कुंड्या। तर आता खत टाकल्यानंतर आपण झाडांना लगेचच पाणी द्यायचं आहे कधी पण, आणि खत आपण जेव्हा घालतो तेव्हा म्हणजे ऊन कमी असायला हवं त्यावेळेस। ऊन कमी असतं एकतर सकाळी किंवा संध्याकाळी, दुपारच्या वेळेस खत कधीच घालायचं नाही झाडांना। आणि मेन म्हणजे खत घातल्यानंतर लगेचच पाणी द्यायचं।
तर या इथं मी सर्व झाडांना पाणी दिलंय आणि पाणी भरपूर असं दिलेलं आहे. खत व्यवस्थित विरघळून त्याचे जे इफेक्ट आहेत ते झाडांवरती नक्कीच दिसतील, कारण ते शेणखत आहे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल वगैरे नसतं त्याच्यामुळं. तर झाडांना देखील पुरेसं पाणी, पुरेसा सूर्यप्रकाश जर असेल तर झाडं छान येतात. आणि आता म्हणजे कसं उन्हाळ्यामुळं झाडांना पाणी सकाळ संध्याकाळ द्यावं लागतं, परंतु मी कालपासून पाणी दिलं नाही तर झाडं तेवढी छान अशी टवटवीत राहिलेली नाही, थोडीशी सुकल्यासारखी जाणवत होती. परंतु मला मग खत घालायचं होतं आणि माती थोडीशी कोरडी असायला हवी, यामुळेच मी झाडांना पाणी दिलं नव्हतं. आणि मनी प्लांटची जी माती आहे ती काही रिकामी करता येणार नाही आणि ते व्यवस्थित आहेत, एवढे काही खराब वगैरे झालेले नाहीत. तर फक्त मी त्यांना म्हणजे डायरेक्ट थोडं शेणखत टाकलंय. तर बघूया आता कसे आणि काय होत आहेत. तर पावसाळ्यामध्ये आणखीन मी झाडं लावणार आहे आणि जे काही झाडं खराब झालेत, माझ्याकडे गुलाबाची खूप सारी झाडं होती, मोगऱ्याची होती, परंतु ती सर्व फुलांची झाडं काही दिवसानंतर कालांतराने म्हणजे जी काही फुलांची झाडं वगैरे असतात ती नर्सरीमधून आणल्यानंतर काही महिने आपल्याकडे छान राहतात, व्यवस्थित वाढ होते, छान फुलं येतात. त्यानंतर त्यांना काय होतं काय माहीत नाही, तर मग नंतर फुलं येणं बंद होतं आणि काही दिवसानंतर ते जळून देखील जातात. तसंच मी आणलेल्या झाडांसोबत देखील झालेलं आहे. आणि या इथं सर्व कुंड्या एकाच मापाच्या आहेत, म्हणजे सर्व सेम आहेत आणि प्लॅस्टिकच्या कुंड्या आहेत. तर तुळशीच्या आणि कडीपत्त्याच्या झाडाच्या खालच्या ज्या 2 कुंड्या आहेत त्या म्हणजे गुलाबाच्या झाडांच्याच आहेत, रिकाम्या झालेल्या, तर मी आता त्या ठेवलेल्या आहेत. तर आणखी मोठ्या सिमेंटच्या कुंड्या होत्या त्या रिकामी केलेल्या आहेत, म्हणजे पूर्ण गॅलरी भरलेली होती, परंतु सध्या निम्म्यापर्यंत झाडं आहेत. तर बघूया पावसाळ्यामध्ये मी आणखीन लावणार आहे, कारण मला झाडं खूप आवडतात, परंतु मग त्यांची काळजी देखील तशीच घ्यावी लागते. असं आपण लहान लेकरांना जपतो त्याच पद्धतीने झाडांना जर जपलं तर झाडं देखील छान होतात. आणि बघूया आता खत तर घातलंय, मग कसे होत आहेत, म्हणजे नक्कीच छान होतील. तर आता सध्या झाडांना पाणी वगैरे जास्त देणं गरजेचं आहे. तर आज तर मी हे काम केलेलं आहे संध्याकाळच्या वेळेस, कारण दिवसभर मला ब्लॉग शूट करायला वेळ भेटला नाही, कामं आवरले आणि हे आल्यानंतर जरा वेळ बसलोत आणि गप्पा निघल्या आणि जास्त वेळ गेला, त्याच्यामुळे मग मला व्हिडिओ वगैरे शूट काही करायला जमलंच नाही. तर आता संध्याकाळच्या वेळेस हा व्हिडिओ शूट केलेला आहे. जास्वंदीच्या झाडाला छान फुलं येत आहेत, परंतु मग त्याच्यावरती रोग पडलाय का पडलाय, 1-2 वेळेस मी त्याची कटिंग देखील केली, परंतु ते आतमधून आलेली जी फांदी आहे ती पूर्ण रोगाचीच येते. मग आता काय झालं ते काय मला माहिती नाही, बघूया थोड्या दिवसानंतर आणखीन एक वेळेस कटिंग करून घेईल मी त्या झाडाची. तर आजचा व्हिडिओ असा होता झाडांच्या संदर्भाने. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो संपूर्ण असा झाडांशीच रिलेटेड होता. माझ्याकडे हे थोडीशीच झाडं आहेत, परंतु छान अशी आहेत आणि छोटीशी गॅलरी आहे, जास्त मोठी देखील नाही, परंतु झाडं असल्यावर आणखीन छान वाटतं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.